लाईक, सबस्क्राइब, शेअर. जबरदस्ती नाही. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज मी निघाले होते कॉलेज लाईफच्या आठवणींना परत एकदा उजाळा देण्यासाठी. तर CBS पर्यंत श्रीकांत मला सोडायला आले होते आणि मी बसमध्ये बसले होते. निघाले होते पुण्याला जाण्यासाठी. The next morning. आम्ही जमलो होतो आमचे क्लासमेट रवींद्र बारी याच्याकडे. तर तुम्हाला थंबनेल बघून कळालंच असेल की आमचा रियुनियनचा व्लॉग असणार आहे आजचा. तर आम्ही इथे जमल्यानंतर ज्यांना यायला जमणार नव्हतं रियुनियनला, तर त्यांच्याशी आमचं फोनवरती कॉन्टॅक्ट सुरू होता. कुठे यावं लागेल प्रशांत बोलतोय. रवीकडे आलोय आम्ही सर्वजण. रवीकडे वेलकम. ही आहे रवीची मिसेस धनश्री. तर काल रात्रीच मी इथे आले होते, पण तिच्याशी गप्पा मारता मारता व्हिडिओ घ्यायचं लक्षातच राहिलं नाही. आणि तिला मी पहिल्यांदा भेटले, पण वाटलंच नाही की पहिल्यांदा भेटले. छान बॉन्ड तयार झाले. सगळे फ्रेंड्स जमलेत म्हटल्यावर काही विषयच नाही. रात्री आम्ही 1-1:30 वाजेपर्यंत मस्त अशा गप्पा हाणत बसलो होतो. आणि तरीही सकाळी लवकर उठून बसलो, पण तरीही जाताना आम्हाला अर्धा तास वेळच झाला. 10 वर्षांनी कॉलेजच्या मित्रमैत्रिणींना भेटणार याची एक्साइटमेंटसुद्धा खूप जास्त होती. तरीसुद्धा नाशिकवरून निघताना मूड ऑफ होता माझा थोडा. त्याला कारणंही तशीच होती. असो तर आणि पहिल्यांदा असं झालं आहे, आम्ही म्हणजे सगळ्याच जणी आपल्या मुलींना पहिल्यांदा एकटं घरी सोडून एकटे बाहेर निघालो आहेत. म्हणजे एकटं नाही सोडलं त्यांना, त्यांचे पप्पा वगैरे आहेत घरी आणि माझ्याकडे तर आई पप्पा पण होते. आणि त्याच्यामुळे मग मला टेन्शन नव्हतं एवढं मुलींचं. आणि स्कूलसुद्धा नव्हतं, तर स्कूलचं सुद्धा टेन्शन नव्हतं किंवा मग अभ्यासाचं किंवा टिफिन वगैरे बनवायचं याचं पण टेन्शन नव्हतं मला. तर त्याच्यामुळे थोडीशी रिलॅक्स होते. आणि आता आम्ही येऊन पोचलो आहे आमच्या डेस्टिनेशन प्लेसला, जिथे आम्ही बुकिंग केलेलं होतं. ज्या फार्मला आम्ही बुकिंग केलेलं होतं घाडगे फार्मला आलेलो आम्ही. तर इथे खूप जास्त शांतता होती, छान वातावरण होतं, अगदी शांतता वाटत होती. मस्त असे पक्ष्यांचे आवाज येत होते फक्त. तर रोजच्या टेन्शनमधून असं थोडंसं असं रिलॅक्स झाल्यासारखं वाटत होतं. आणि त्याच सोबत आपले मित्रमैत्रिणी असतील तर अजून काय हवं. हे फार्म आमच्या मैत्रिणींनी सजेस्ट केलेलं, जी की तिथून जवळपास राहते. तर त्याच्यानंतर आम्ही नेटवर सुद्धा सर्च केलं, तर आम्हाला छान वाटलं आणि त्याच्यामुळे आम्ही इथलं बुकिंग केलं. पण इथे आल्यानंतर थोडंफार वेगळं होतं. तर याचा रिव्ह्यू मी तुम्हाला नंतर देणारच आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इकडे जेवणाच्या एरियामध्ये छान असे टेबल अरेंज केलेले होते. तर छान फार्मचा फील येत होता. वरती टोपल्या वगैरे दिसत आहेत ना तुम्हाला, तर त्याच्यामध्ये लाईट्स वगैरे लावलेले. तर मस्त वाटत होतं इकडे अगदी. त्याच्यानंतर आम्ही 2 कॅबने आलेलो. एकच बघत होतो आम्ही, पण एक आम्हाला मिळाले नव्हते, म्हणजे सोबत आलो असतो सगळे. तर आम्ही आधी आलेलो, तर बाकीच्या दुसऱ्या कॅबला यायला थोडा वेळ होता अजून. तोपर्यंत आमचा सुरू होता इथे टाइमपास आणि फोटोशूट. हाय काय तो झोपेत आहे अर्धा. या 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 लय मोठं स्वागत आहे तुमचं. कुठे गायब झालं तुम्ही मध्ये? आम्हाला मध्ये एक दुकान लागलं. ऑलरेडी इकडे येण्यासाठी थोडासा लेट झालेला, त्याच्यामुळे नाश्ता करण्यासाठी सुद्धा लेट झाला. म्हणून मग बाकीचे जे सगळे आले त्याच्यानंतर लगेच आम्ही नाश्ता करायला घेतला. तर नाश्त्यामध्ये छान होतं, मिसळ पाव, पोहे आणि पायनॅपल शिरा वगैरे होता. तर
प्रियाला केव्हापासून खूप जास्त भूक लागलेली होती, पण सगळेजण आल्याशिवाय पर्यायच नव्हता म्हणून आम्ही थांबलो होतो आणि सगळे आल्याच्यानंतर लगेच बसलो नाश्ता करायला. त्याच्यानंतर गुणवंती आणि तिचे मिस्टर तिला सोडायला आलेले, तेव्हा त्या दोघांनी आठवणीने केक आणला. केकचं आमच्या कोणाच्याच लक्षात नव्हतं, पण त्यांनी आठवण ठेवून केक आणला, सो त्यांनासुद्धा थँक्यू. तर छान याच्यावरती लिहिलं होतं गेट टुगेदर MSc 2014 बॅच. तर Finally, credit goes to Mr. Ravindra and Hitesh. मेरे पापा. नाटक केलं. किती 4 आणि 5 9 पीस बनवायचे. चांगला लागतो यामिनी अगं ते इथं लक्षात नाही आलं ग बाई, आम्ही फोन लावलाय. कॉलेजला असतानाची आमची सगळ्यात कॉमन गोष्ट, सगळ्यांची आवडती गोष्ट म्हणजे चहा. तर जेव्हा जेव्हा बस यायला वेळ असायचा किंवा आम्हाला लवकर आम्ही कॉलेजमधून बाहेर निघायचो, तेव्हा आवर्जून आम्ही बस स्टँडवरती चहा प्यायला जायचो आणि खूप छान मेमरीज होत्या त्या. आता फक्त आठवणीच राहिल्या. तर छान असे कॉलेजचे दिवस असतात, ते परत कधीच येत नाहीत. तर मस्त असे जगून घ्यायचे ते, आणि आम्ही छान जगले आणि खूप साऱ्या मेमरीज आहेत आमच्या कॉलेजच्या. इतकी भारी चहा होती. आज सकाळीच आपल्याला आठवण आली होती बस स्टँडची. ती काय बघतं बघ, काय नाही डाएट मध्ये चांगलं लागलं त्यांना. आले कालचं आले बोलले आले फाटा नाही, ते आले होतं ते. तुटले की राहिले रे. काही काढलं नाही रे, जाय म्हणा इथं. त्यानंतर नाश्ता झाल्याच्या नंतर आता आमचं इकडे सुरू होतं फोटो काढण्यासाठीची खटाटोप. तर कसं उभं राहायचं, कसा फोटो काढायचा यावर डिस्कशन सुरू होतं आणि त्यावर सुद्धा आम्ही 10 मिनटं डिस्कशन केलं, हसलो आणि त्यानंतर मग आम्ही फोटो काढला. सगळ्यात मागे दोघं त्या तुम्ही दोघं सगळ्यात नाही ना, नाही वाव, बोला प्रियंका माता की जय. तुटलं. इकडे कस काय उतरले? अरे उभे राहणार आहे ते. अरे उतरले कस काय? अच्छा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आमची ही MScची बॅच आहे. 2012 पासून 14 पर्यंत आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनला एकत्र होतो भुसावळला.
तर 10 वर्षांनी आमचं गेट टुगेदर होत आहे आज. म्हणजे आम्ही सगळे एकत्र आलोय. ऍक्च्युली सगळे नाहीये, किती आसपास होती आमची बॅच, जास्त मोठी पण नव्हती, पण जेवढ्यांना पॉसिबल झालंय तेवढं सगळ्यांना आता आमचं गेट टुगेदर आज अरेंज झालंय. आज 5 जानेवारी आहे. तर खूप महिन्यापासून सुरू आहे आमचं करायचं असं, पण पॉसिबलच होत नव्हतं. फायनली आज पुण्यात सिंहगड रोड आहे ना, सिंहगड रोडला डोंजेमध्ये इथे घाटगे फार्म म्हणून आहे. तर तिकडे आलोय आम्ही गेट टुगेदरसाठी. तर छान वाटतंय खूप वर्षांनी, अगदी म्हणजे कॉलेज सोडल्यापासून 10 वर्ष झाले तेव्हापासून आम्ही तर बोल भाऊ, मी तुला झील देते मागून. बोलत राहा. पाव मोजत होता का सगळ्यांनी, कोणी किती खाल्ले, कोणी काय काय खाल्लं. मी सरबतला चिवडा संपला. चिवडाने फरसाण. नाही चिवडा नाही, फरसाण. हा फरसाण मला तरी सुद्धा हा स्पेशली हाच आहे तो. याच्यामुळे आता लेट झालाय थोडस इकडे यायला. म्हणजे आम्हाला 10 पर्यंत पोहोचायचं होतं, ते आम्ही 10:30ला पोहोचलो आणि हे बाकीच्या आम्ही 2 गाड्या केलेल्या होत्या. म्हणजे आम्हाला थंड नाश्ता खावा लागला. हा, तर एवढे पुण्यात राहतात. एक अजून आमची फ्रेंड आहे, तर तिचा छोटा बाळ आहे, तर ती तिकडे बाळासोबत त्याला खाऊ घालते, म्हणून मग तिकडे आहे. तिचं नंतर इंट्रोडक्शन करून देते. मग आता आम्हाला नाश्ता वगैरे करून झालाय. थोड्या वेळाने आता आम्ही जेवण करू. नंतर बाकीच्या काय ऍक्टिव्हिटी होतात ते तुम्हाला रेल्वेची कोणाला रेल्वेला रेल्वेला कोणी येऊ का नको येऊ, फक्त बाटली रेल्वे रेल नीरची बाटली आहे. रेल नीर यानं आणली दे. नाही मग याची शिंदे बॉटल आणत रेल्वे पाणी पितो की नाही. साधी बॉटल आहे ना. कोणाच्या तरी बॅग मध्ये होती. सुरू आहे. आता कसा काढतो व्हिडिओ. एक दिन प्रत्येक फ्रेंड सर्कलच्या ग्रुपमध्ये एक रागीट व्यक्ती असते, एक कॉमेडी असते किंवा असे वेगवेगळे असतात. तर आमच्या ग्रुपमध्ये रागीट तर कोणी नाही आहे, पण कॉमेडी एक व्यक्ती नक्की आहे. तुमच्याकडे पण असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तू गेला. इकडे काही रोप ॲक्टिव्हिटीज आहेत, तर ते ट्राय करण्यासाठी आता आम्ही जातोय. काय नको रे नको. आलो तिचा मोबाईल घे. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. चल ना आता. ओय भारत माता की. भारत माता की जय. कुणाल बाबा की जय. आपलं वय 50 झालं तरी आपले गुडघे साबूत आहेत. पाटील छत्रपती संभाजीनगर येथून आलेले आहेत. हे खेळाडू खूप महान खेळाडू आहे. त्यांनी फक्त 2 मिनिटात सर केलेला आहे. स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मध्ये 1 नंबर. एकदम एक्सपर्ट आहेत त्या. पहिल्या नंबरने वरती चढले मॅडम. आता तिकडच्या साईडनं उतर म्हणा.
नाही हो रिकामी कामा नको ये तुझीच काल आहे. रवी चढतोय घे रवीचा व्हिडिओ आता. अरे फास्ट मध्ये नाही रवी. सुपरमॅन नको रे. नाही तुला रिटर्न होते ती. प्रियंका देवी. निघा तुम्ही झोके खाता इकडे. हे बाय ह्याचं काय चाललंय. तुम्ही झोका खेळतोय काय खेळतोय. हा ये हळूहळू. आता ना दोरीवर चढायची कॉम्पिटिशन चालली आहे प्रशांत रवी आणि आनंदची. तर सगळ्यात पहिले कोण चढतंय बघू. थांब रे. आनंदनं चिटिंग केली आहे. आनंद थोडस पहिले चढलाय. प्रशांत तो आलाय तुझ्या मागे बर का. कुणाला एक नंबर. भंगार ऍक्टिव्हिटी होती. बघा आमच्या प्रियंका मॅडम, त्यानंतर ह्या ब्लॉगर शिल्पा मॅडम, यामिनी बेंडाडे पाटील. सॉरी यामिनी बेंडाडे पाटील. अजून काही राहिलं का. हा आमचा धनंजय उर्फ भूषण धनंजय माने मामा. हे आमचे टकलूराम. बोल बेटा बोल. आमचा आनंद, हा मातीचा आनंद आहे. त्याला पाण्यात जायला आवडत नाही. धुमकेतू म्हणतात त्याला. हे आमचे मलकापूरचे विदर्भातले विदर्भी एक्सप्रेस. त्यांचं काय चालू असतं काय माहिती. मोबाईल मध्ये घुसलेले चॅटिंग करणारे. आणि मी स्वतः व्हिडिओ काढणार आहे रवींद्र भारी. आणि या थांब. अशा प्रकारे प्रियंका वजन कमी करत आहे. हा म्हणूनच म्हणतोय ना वर्क इन प्रोग्रेस. एक तुम्ही खेळताय की टाइमपास करताय. चल कॉमेंट्री करू का. सगळे इथं रिलॅक्स करताय. पोट भरून जेवण केलेलं आहे. सगळ्यांनी धनंजय माने सगळ्यांना हसवण्याचा प्रयत्न करताय. इकडे आमचे शिल्पाले जमतं ते मेन. हे आमचे मातीचे आनंद हे नाही म्हणतात पाण्यामध्ये यायचं. शिल्पाचं रडून झालेला आहे. आणि इथे स्विमिंग पूल आणि रेन डान्स वगैरे पण होतं. पण खूप म्हणजे मेंटेन केलेलं नाहीये इकडे. त्याच्यामुळे आम्ही इकडे एन्जॉय नाही केलं. आणि या फार्मचा रिव्ह्यू एवढा खास नाहीये. बस तारीफ बस. बांधर म्हणते आमचीच गाणला. आता काय म्हणतो शेती आणि त्यांना शिल्प मावशी आली काय असतोय की शिल्प मावशी आली तुला बिघडवशील. माझ्या घसा गेलाय कामातून.
इकडे या लाल बिल्डिंगच्या मागे जो एरिया दिसतोय तुम्हाला तर तो आहे सिंहगड आणि आत्ता झालाय संध्याकाळचा 5:15चा टाईम. तरीही असं छान वातावरण दिसतंय. मस्त असं धुकंच पसरलेलं होतं सगळीकडे. खूप मस्त असं वातावरण झालेलं होतं. सनसेटचा टाईम झाला होता. आता आमचा गेट टुगेदर ओव्हर झालाय आणि आम्ही निघालोय आता. पण फक्त आम्ही या फार्ममधून निघतोय, बाकी अजून आहे सोबत. आज ॲक्च्युली 5:30 झाले. आता जरी कोणी निघालं तरी जायला रात्र होणार आहे, अर्धी रात्र वगैरे, म्हणजे 1-2 वाजेल. तर कोणी निघत नाही आहे आता. पण अर्ली मॉर्निंगला सकाळी निघू म्हणून मग आज पण स्टे करतोय आणि करतोच आहे स्टे. तर मग आता हो काढू ना. तर मग आज संध्याकाळी पण एकत्रच थांबणार आहे आम्ही. घरून निघताना माझा थोडा मूड ऑफ होता, मी तुम्हाला म्हटलंच तसं. पण इकडे आल्याच्या नंतर आणि हे सगळे भेटल्याच्या नंतर कधी माझा मूड चेंज झाला तर मलाच कळलं नाही. ओव्हरऑल आजचा दिवस संपायला आला. 6:15चा टाईम झालेला होता आणि खूप छान दिवस गेला. कसा दिवस संपला समजलंच नाही. आज आलो आणि मोशीला आलोय आता परत रवीकडे. तर आज परत आमचा स्टे आहे इकडे. सो अजून पोचलो. 6 वाजता निघालो होतो. आता 7:30 वाजले. 1.5 तास जरा ट्रॅफिक लागलेलं त्याच्याने. आता आम्ही चाललोय जेवायला बाहेर. फ्रेश वगैरे झालो आणि जेवायला बाहेर निघालोय. तरी ते जवळच जातोय म्हणून थोडेसे पायी निघालो. यांची पदयात्रा चालू आहे सगळ्यांची, आमची. बाकीचे गेलेत पुढे. आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, तरी पण तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. छान इंटरेस्टिंग व्लॉग आहे. कारण काय एडिट करावं आणि काय ठेवावं किंवा काय डिलीट करावं कळतच नव्हतं. मी हे सगळं आमच्या मेमरीज जपून ठेवण्यासाठी शूट केलंय सगळं. असतं एव्हरी वेडनेसडे आणि संडे. आज आलो असं. ही आहे रवीची मुलगी हेतांश्री आणि धनश्री त्याची मिसेस. आणि आम्ही सगळे इथे डिनरसाठी बसलो आहे आता. तर नॉनव्हेजवाले एका साईडला बसलेले होते आणि आम्ही व्हेजवाले एका साईडला एका टेबलवरती बसलेलो होतो. हे तू हाय का? इथे आम्ही मोशी इम्पेरियलमध्ये आलो आहे आणि तिकडे ऑर्केस्ट्रा सुरू आहे. तर आम्ही आमच्या फ्रेंडशिपसाठी तिथे सॉन्ग सजेस्ट केलं आहे त्यांना आमच्यासाठी. यारो दोस्ती बड़ी खूबसूरत हसीन है खूबसूरत आहे त्यात. इस गीत में मैंने आप सभी को झूमने के लिए बुलाया था.
और जी हाँ दोस्तों, मुझे इंस्टाग्राम पे फॉलो करना बिल्कुल भी ना भूलना। फिजिकल वर्ल्ड ऑफ शुभा इसी नाम से है, तो जरूर फॉलो कीजिएगा। थैंक यू। आपकी ओर से 100 रुपीज मिले हैं। मॅडम चालल्या का? भेटू परत. डिनर एन्जॉय केल्याच्यानंतर आम्ही मस्त असं पान एन्जॉय केलं. त्याच्यानंतर यामिनीला निघायचं होतं कारण तिची छोटी मुलगी आहे घरी, सो ती निघाली होती. बाकी आम्ही सगळे सोबत होतो आणि रात्री 1 वाजेपर्यंत आजही आमच्या परत गप्पा सुरूच होत्या. सकाळी लवकर जायचं होतं आम्हाला, अगदीच 5-5:30 वाजेशीच निघायचं होतं आम्हाला. तरी आम्ही 1 वाजेपर्यंत मस्त अशा गप्पा केल्या आणि ओव्हरऑल आजचा दिवस खूप छान होता. अगदी मेमोरेबल दिवस होता, आयुष्यात कधीही न विसरण्यासारखा. तर तुमच्याकडेही असा एखादा हक्काचा मैत्रीचा ग्रुप असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.